Hello and welcome to our today's session of EST. तर आपण फिफ्थचं युनिट शिकत आहोत. द नेम ऑफ युनिट इज सोशल इश्यूज अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. तर मागच्या सेशनमध्ये आपण 5.1 आर्टिकल्स हा भाग कंप्लीट केलेला आहे. या सेशनमध्ये आपण 5.2 सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तर व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट? The first thing, the sustainable development is a development that meets the needs of present without compromising the ability of future generation to meet their own needs from the World Commission on Environment and Development's report Our Common Future. तर ज्या गोष्टी असतात म्हणजे ज्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी असतात जी त्याची गरज असते सध्याच्या प्रेझेंट वर्ल्डसाठी, तर त्याचं डेव्हलपमेंट होता म्हणजे करायचं असतं. ज्या काही गोष्टी आपण गरजेचं ठरवतो तर त्या गोष्टी काय त्याचं डेव्हलपमेंट होऊन त्या गोष्टी त्या ज्या जनरेशनमध्ये कंप्लीट होणे गरजेचं असतं. त्याच्यामध्ये त्याचं एन्व्हायरमेंट आणि त्याचं डेव्हलपमेंट जे काही आपलं कॉमन फ्युचर येणार असतं त्याच्यासाठी ते गरजेचं असतं. According to the same report, the above definition contains within it two key concepts. The first concept is need, in the particular essential need of the world's poor. त्याची डेफिनेशन आपण बघितली, त्याच्यामध्ये काय होतं, एक तर नीड होता, हा एक की पॉईंट असणार आहे. आणि त्याच्यानंतर द आयडिया ऑफ लिमिटेशन imposed by the state of technology and social organization on the environment's ability to meet present and future needs. म्हणजे ज्या गोष्टी नीडफुल आहेत आणि ज्या गोष्टी एन्व्हायरमेंटमध्ये सध्याच्या आहेत आणि त्याचं इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे, या गोष्टी सगळ्या जी काही 2 पॉईंट असतात ते 2 की पॉईंट आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये कन्सिडर केले जातात. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ह्याच्यामध्ये इट इन्व्हॉल्व्स डिसिजन मेकिंग अँड टेकिंग ॲक्शन्स टू प्रोटेक्ट द नॅचरल वर्ल्ड बाय फोकसिंग ऑन द प्रिझर्विंग द कपॅबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंट टू सपोर्ट ह्युमन लाईफ. त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी येतात, एकतर बायोडायव्हर्सिटी, जे काही मटेरियल्स असतील एन्व्हायरमेंटमध्ये त्या मटेरियल्स, जी काही एनर्जी असतात त्या एनर्जी, आणि बायोफिजिकल इंटरॅक्शन्स इन द एन्व्हायरमेंट. ह्या गोष्टी सगळ्या एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी. इकॉनॉमिक म्हणजे काय, जे काही मनी रिलेटेड असणार आहेत त्या गोष्टी आपण इकॉनॉमिकमध्ये कन्सिडर करतो. द यूज ऑफ व्हेरियस स्ट्रॅटेजीज फॉर एम्प्लॉईंग एक्झिस्टिंग रिसोर्सेस ऑप्टिमली सो दॅट रिस्पॉन्सिबल अँड बेनिफिशियल बॅलन्स कॅन बी अचीव्ड ओव्हर द लॉंगर टर्म. म्हणजेच ज्या काही स्ट्रॅटेजी आपण ठेवतो की कोणकोणत्या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात आणि जे काही आपला बॅलन्स असणार बेनिफिशियल ते लॉंग टर्मसाठी कशा अचीव करता येणार, तर ह्या मनी रिलेटेड इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटीमध्ये येतात. तर त्याच्यात कोणकोणते पॉईंट्स येतात. पहिला पॉईंट असतो मनी अँड कॅपिटल. त्यानंतर एम्प्लॉयमेंट, टेक्निकल ग्रोथ अँड इन्व्हेस्टमेंट. तर या सगळ्या मनी रिलेटेड किंवा ज्या काही लॉंगर टर्मच्या बॅलन्स असणार आहेत, बेनिफिट होणार आहेत, त्या गोष्टी आपण इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटीमध्ये कन्सिडर करतो. द नेक्स्ट पॉईंट इज एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, दॅट इज EIA. An environment impact assessment EIA is an assessment of the possible positive or negative impact that a proposed project may have on the environment considering natural, social and economic aspects. तर जे असेसमेंट आपण घेणार आहे तर ते एकतर पॉसिबल त्याचे काय गोष्टी आहेत, एकतर ते निगेटिव्ह असू शकतो किंवा पॉझिटिव्ह असू शकतो. आणि जो काही प्रोजेक्ट आपण प्रपोज केलेला आहे एन्व्हायरमेंटमध्ये, तर कोणता नॅचरल असेल, सोशल असेल किंवा इकॉनॉमिक असेल, या सगळ्या ॲस्पेक्ट आपण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये कन्सिडर करतो. EIAs began to be used in the 1960s as a part of a rational decision-making process.
तर ह्याची सुरुवात 1960मध्ये झाली ॲज अ पार्ट ऑफ रॅशनल डिसिजन मेकिंग प्रोसेससाठी. The main steps of EIA's process. The first is screening, scoping, prediction and mitigation, management and monitoring, and last but not the least is audit. आता एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट ॲसेसमेंटमध्ये ह्या सगळ्या स्टेप्स इन्क्लुडेड असतात. तर पहिला स्क्रीनिंग म्हणजे काय याचा अर्थ बघूया की स्क्रीनिंग ऑफ वन रिझल्ट्स इन द कॅटेगरायझेशन ऑफ द प्रोजेक्ट अँड फ्रॉम धिस डिसिजन इज मेड ऑन द वेदर ऑर नॉट अ फुल EIA इज टू बी कॅरीड आउट. आता ह्याच्यात स्क्रीनिंगमध्ये आपण काय करणार आहे, जे काही रिझल्ट असतात त्याचं कॅटेगरायझेशन करतो आपण प्रोडक्टमध्ये. जे काही डिसिजन आपण घेतलेलं असतं, पूर्ण असतं किंवा अपूर्ण असतं, ते जे की आपण EIAला कॅरीड आउट केलेलं असतं ह्याच्यातून. Scoping is a process of determining which are the most critical issues to study and will involve community participation to the some degree. म्हणजे याचा स्कोप किती असणार आहे प्रोसेसचा, किती क्रिटिकल इश्यू याच्यामध्ये येतात, त्याचा स्टडी करायचा, त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं, पार्टिसिपेट करायचं, ह्याला म्हणतो आपण स्कोपिंग. Detailed prediction and mitigation studies follows scoping and are carried out in parallel with the feasibility study. तर बऱ्यापैकी जे काही स्कोपिंग नंतर फॉलो होणार आहे ती गोष्ट असणार आहे प्रिडिक्शन अँड मिटिगेशन. The main output report is called as environmental impact statement and contains a detailed plan for managing and monitoring environmental impact both during and after the implementation. आता जो काही मेन रिपोर्ट ॲज अ आउटपुट म्हणून आपल्याला मिळणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट स्टेटमेंट. मग त्याच्यात काय करायचं, त्याला मॅनेज करायचं आणि त्याला मॉनिटर करायचं. कधी म्हणजे इम्पॅक्ट होत असताना, म्हणजे ड्युरिंग पण चालेल आणि आफ्टर इम्प्लिमेंटेशन, ह्या दोन्ही गोष्टी पण मॅनेज केल्या पाहिजेत. त्याच्यावरती टाईम टू टाईम मॉनिटर केलं पाहिजे. फायनली अॅन ऑडिट ऑफ EIA प्रोसेस इज कॅरीड आउट सम टाईम आफ्टर द इम्प्लिमेंटेशन. तर ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात त्यानंतर लास्ट प्रोसेस असते ती असते ऑडिटची. The audit serves a useful feedback and learning functions. आता ऑडिट केल्यावर काय होतं, आपल्याला जो काही फीडबॅक असेल तो आपल्याला मिळून जातो. त्याच्यानंतर जे काही लर्निंगच्या फंक्शन्स असतात की आपण कोणकोणत्या गोष्टी शिकलेल्या आहेत, इम्प्लिमेंट केल्या आहेत, मॅनेज केल्या आहेत, मॉनिटर केल्या आहेत, त्याच्यावर आपल्याला ऑडिटमधून सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होत जातात. तर नेक्स्ट पॉईंट आहे एन्व्हायरमेंटल मोरॅलिटी, दॅट इज मॉरॅलिटी. The man-made activities gives rise to adverse effect on quality of air, water and so on. आता मानवनिर्मित ज्या गोष्टी असतात त्याचा इफेक्ट आपल्याला जी काही क्वालिटी असेल, एअरची असेल, वॉटरची असेल किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टीची, त्याच्यावरती ॲडवर्स इफेक्ट त्याचा पडतो. जसं की ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन डिप्लेशन, क्लायमेट चेंज, ह्यूज पॉप्युलेशन अँड ऑल ह्युमन ग्रीड विल मेक द अर्थ नॉट फिट फॉर द लिव्हिंग. जर हे कंटिन्यू असं चालत राहिलं, जसं की ग्लोबल वॉर्मिंग असेल, ओझोन डिप्लिशन, क्लायमेट चेंज असेल, ह्यूज पॉप्युलेशन असेल किंवा ज्या काही गोष्टी असतात, जर असंच कंटिन्यू चालू राहिल्या तर काही काळानंतर ही अर्थ ही लिव्हिंगसाठी फिट होणार नाही. टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट one must understand environmental balance, so this subject has got maximum importance in the developed as well as in the developing countries. आजच्या सेशनमध्ये आपण एवढा भाग कंडक्ट केलेला आहे आणि आपण 5.1 and 5.2 सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट सेशनला कंडक्ट करणार आहोत.